मी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कोणता शब्द बोलायला शिकले? बा नाही मामा. मामा. ए बाबा म्हटलं. नाही नाही मामा. बाबा मी आप्पा. म्हणतच नाही तुम्हाला. आप्पा नाही मामा. आप्पा म्हटले. मम्मी खरं काय आहे? मला तर वाटतं ते मामा. आप्पा म्हटले. आप्पा 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 घेत होते. आप्पांच्याकडे घेते ते आप्पा आप्पा करत. आप्पा म्हणजे माझे आजोबा असू शकतात, मामाही असू शकतोय आणि नाही मामा जवळ नव्हता या बघायचं होते. त्यामुळे आप्पा मी पहिल्यांदा चालायला कधी लागले? साधारणपणे 10-10.5 महिन्याची होती. त्यांनाच नाही. ते वर्षाच्या आत असताना चालायला लागलं. 9 महिन्यात चालायला लागले. खरं म्हणजे माझा पहिल्या बर्थडेच्या आधी चालत होते मी. होय. एवढं लवकर? ओके. हा प्रश्न मला खूपच छान आहे माझ्यासाठी. माझ्या पहिल्या बर्थडेला ड्रेस मी काय घातला होता? निळा शर्ट घातला होता असा पलका आणि असं छोटासा असं पिवळा असा स्कर्ट होता. काय होतं? म्हणजे थोडासा शर्ट आणि निळा टी शर्ट होता. आणि हे पप्पांनी सांगितलं होतं. दाखव की फोटो लगेच. दाखवते. पप्पांनी सांगितलं होतं ना. हा. माझा पहिला शाळेचा दिवस कसा होता? शाळेचा पहिला दिवस तसा काही रडारडीचा नव्हता. जाऊन बसली होती छानपैकी. ओ खरं. मी सोडायला गेलतो. बाहेर आडत होता काही नव्हतं. हा. मी व्यवस्थित जाऊनच होते. तिला ते भैया असल्यामुळे तुला काय वाटलं नव्हतं. हा. ओके. भैया संग खेळत तिथं बसायची. मला वाटतं बऱ्याच वेळेला भैया बरोबरच बसली होती. एकत्रच बसायची. माझ्यासोबत घालवलेला तो क्षण तुम्हाला खूपच आठवतोय अजूनही? एकदा मी कोल्हापूरला चाललो होतो. काकूच्या त्या कुणाचं तरी जावळ होतं आणि गाडी करून जाताना त्या गाडीत गाणं लावलं होतं. इथून तिथून सगळे तुझ्याकडेच लक्ष होतं. ते सारखं गाणं बंद झालं का रडायची आणि गाणं सुरू झालं की अशी नाचायची. पण आम्हाला कोल्हापूर आलेलं कळालं नाही त्यावेळेस. तेवढं मला म्हणजे वाटायचं आता पुढं आपली गाडी घेऊन जाणार, गाडीच्या पुढं बसवणार, कधी कधी गाडीच्या हँडलवरती 2 व्हीलरच्या हँडलवरती पण असं समोरच्या बाजूला बसून फेरी मारणार आणि ती बसलेली असणार. एवढंच मला आठवतं. भयाची नीचे भांडणं व्हायची बारकी असताना छान वाटायचं. ती भयास हिला मारून काढायचं, ही आपली गप्प पालत्या मांडी घालून बसायची. भैया लय मारायचा. भैया मारायचं म्हणजे काय ओढायचं. ते बारका असायचं किंवा 4 वर्षाचा आणि 2 वर्षाची असा फरक होता. 2 वर्षाचा फरक होता. ओके. सो थँक्यू सो मच. तसं बऱ्यापैकी ह्या दोघांना माझ्या आयुष्यातल्या माझ्यासोबत केलेल्या गोष्टी माझ्या गोष्टी माहिती आहेत. छान वाटलं.